नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्याकडून जी पब्लिक सब इन्स्पेक्टर आहे याच्यासाठीची पोलीस सब इन्स्पेक्टर या पदासाठीची जी एक्झाम घेण्यात आलेली होती, मेन्स एक्झाम, मुख्य परीक्षा, या मुख्य परीक्षेनंतर जे क्वालिफाईड जे कॅन्डिडेट आहेत म्हणजेच पात्र उमेदवारांची जी यादी आहे ती अधिकृत ज्या वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. याबद्दल याचा जो रिझल्ट आहे, निकाल जो आहे, यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्याबद्दलची विस्तारित माहिती. तर इथे पाहू शकता जे अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्याकडून. तर यानुसार इथे पाहिलं जाऊ शकतं. प्रसिद्धीपत्रक आहे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022. तर याच्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाबाबत जे आहे जे प्रसिद्धीपत्रक आहे ते जारी करण्यात आलेलं आहे. यानुसार महत्त्वाची माहिती खाली पाहू शकता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 1 ऑक्टोबर 2023 पेपर क्रमांक 1 आणि दिनांक 29 ऑक्टोबर 2023 पेपर क्रमांक 2 हे घेण्यात आलेले होते. यानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI पोलीस सब इन्स्पेक्टरचा निकाल जो आहे दिनांक 13 मार्च 2024 रोजी जाहीर करण्यात आला आहे. आता प्रस्तुत परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम जो आहे तो लवकरच घेण्याचे नियोजित आहे. सदर शारीरिक चाचणीचा कार्यक्रम सोबतच्या परिशिष्ट मध्ये डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्यात येणार आहे. आता या शारीरिक चाचणीचा सविस्तर कार्यक्रम ज्या आयोगाची वेबसाईट आहे mpsc.gov.in या वेबसाईटवर संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. म्हणजे लवकरच तो जाहीर केला जाईल. आता याच्यामध्ये पाहू शकता तरी शारीरिक चाचणीसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या सरावाच्या दृष्टीने कृपया याची नोंद घेणे व आवश्यकतेनुसार शारीरिक चाचणीसाठीचा जो सराव आहे पोलीस सब इन्स्पेक्टर या पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी त्याची तयारी करावी. याच्यामध्ये पाहू शकता जे पात्र उमेदवार आहेत त्यांची लवकरच जी शारीरिक चाचणी टेस्ट आहे ती घेण्यात येणार आहे, फिजिकल टेस्ट. यासाठीची जे वेळापत्रक आहे ते लवकरच अधिकृत वेबसाईट आहे mpsc.gov.in या वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल. आता तुम्हाला फक्त याच्यामध्ये जी तयारी आहे ती तयारी करण्याच्या दृष्टीने तयार राहणं आवश्यक आहे. म्हणजे फिजिकल टेस्टसाठीची जी सराव आहे तो चालू करणं आवश्यक आहे. कारण कधीही कोणत्याही वेळेस जो वेळापत्रक आहे तो जाहीर होईल आणि त्यानंतर जे पात्र उमेदवार आहेत त्यांना बोलवलं जाईल. तर पात्र उमेदवारांची लिस्टसुद्धा अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे. याची लिंकसुद्धा PDF मध्ये देण्यात आलेली आहे, तीसुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर याच्यामध्ये पाहू शकता जे क्वालिफाईड स्टुडंट आहेत त्याची जी लिंक PDF आहे ती अशा पद्धतीने देण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार पोलीस सब इन्स्पेक्टर या पदासाठीचे लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्सची माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पाहू शकता तुमची जी नावं आहेत, पात्र उमेदवार आहेत, पात्र उमेदवारांची यादीमध्ये नाव चेक केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर इथे पुढे महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. जी शारीरिक चाचणी आहे पोलीस उपनिरीक्षक PSI पोलीस सब इन्स्पेक्टर या पदासाठीची पुरुष उमेदवारांकरता कशा पद्धतीने असणार आहे याबद्दलची माहिती, विस्तारित माहिती यामध्ये पाहूयात. तर पाहू शकता महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 याच्यामध्ये पोलीस उपनिरीक्षकमध्ये शारीरिक चाचणीमध्ये या समावेश असलेल्या माहिती जी आहे ती चेक करू शकता. यामध्ये धावणी आहे. यासाठी उमेदवारास 800 मीटर अर्धा मैल धावावे लागेल व त्यास खालीलप्रमाणे गुण असणार आहेत. त्याच्यामध्ये पाहू शकता संपूर्ण 800 मीटर अंतर धावणारा लागणारा कालावधी याच्यामध्ये मिनिटांमध्ये देण्यात आलेला आहे. 2.5 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळामध्ये याच्यासाठी 50 गुण आहेत. 2.5 मिनिटापेक्षा जास्त परंतु 2:40 मिनिटापेक्षा कमी याच्यासाठी 44 गुण. 2:40 मिनिटापेक्षा जास्त आणि 2:50 मिनिटापेक्षा कमीसाठी 37.5 गुण आहेत. त्याच्यानंतर 2:50 मिनिटापेक्षा जास्त आणि 3 मिनिटापेक्षा कमीसाठी 31 गुण आहेत. 3 मिनिटापेक्षा जास्त आणि 3-10 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमीसाठी एकूण 25 गुण आहेत. त्याचबरोबर 3-10 मिनिटापेक्षा जास्त परंतु 3:20 मिनिटं किंवा त्यापेक्षा कमीसाठी 19 गुण आहेत. त्याच्यानंतर 3:20 मिनिटापेक्षा जास्त आणि 3:30 मिनिटापेक्षा कमी यासाठी 12.5 गुण आहेत.
आणि 3.5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत असेल त्यासाठी 0 गुण देण्यात येतील. यानुसार उमेदवार 800 मीटरचे अंतर धावू शकल्यास त्यास 0 गुण असतील. याच्यामध्ये बघू शकता पुलअप्स आहेत. क्षितिज समांतर खांबावर उमेदवारास 8 पुलअप्स काढावे लागतील. यासाठी एकूण 20 गुण देण्यात येतील. म्हणजेच एका पुलअपसाठी 2.5 गुण राहतील. उमेदवाराची छाती सहजपणे आडव्या खांबाला टेकल्यानंतर त्याने एक पुलअप पूर्ण केला असे समजण्यात येईल. असे करताना उमेदवार न झगडता अथवा आपले पाय न झाडता किंवा वागता एक पुलअप पूर्ण केल्यास 2.5 गुण असेल. आणि पुलअप काढताना उमेदवाराला झगडावे लागले अथवा त्याने आपले पाय झाडले किंवा वाकवले तर 1 गुणापर्यंत गुण कमी होईल. जर उमेदवारास पुलअप काढता आला नाही म्हणजे त्याला आडव्या खांबाला टेकवता आली नाही तर त्या पुलअपसाठी त्याला एकही गुण मिळणार नाही आहे. महत्त्वाची माहिती आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर गोळाफेकसाठी पाहू शकता उमेदवारास 7,260 किलोग्राम वजनाचा गोळा फेकावा लागेल. गोळाफेकीसाठी खालीलप्रमाणे गुण असणार आहेत. 7.50 मीटरपेक्षा जास्त यासाठी 15 गुण आहेत. 7 मीटर किंवा 7.5 मीटरपेक्षा कमी साठी 12.5. त्याच्यानंतर 6 मीटर किंवा 6.50 मीटरपेक्षा कमीसाठी 7.5 गुण आहेत. 5.50 मीटरपेक्षा जास्त आणि 6 मीटरपेक्षा कमीसाठी 5 गुण. त्याच्यानंतर 5 मीटरपेक्षा किंवा जास्त आणि 5.50 मीटरपेक्षा कमीसाठी 2.5 गुण आहेत. आणि 5 मीटरपेक्षा कमीसाठी 0 गुण असणार आहेत. तर गोळा फेकताना एक चूक क्षम्य असेल त्यासाठी गुण कमी करण्यात येणार नाहीत. म्हणजे एक फॉल माप असणार आहे याच्यामध्ये. आणि गोळाफेकीमध्ये फेकलेला गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तो उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण जे आहे ते दिले जातील. उदाहरणार्थ गोळाफेकीचे अंतर 6 मीटर असेल तर उमेदवाराला 7.5 गुण दिले जातील. याच्यानंतर लांब उडीसाठीची माहिती पाहू शकता. उडीचे अंतर आहे 4.50 मीटर किंवा जास्त असेल तर 15 गुण आहेत. त्यानुसार ही जी पूर्ण डिटेल जे आहेत या तक्त्यामध्ये देण्यात आलेली आहेत. याची जी PDF जी आहे तुमच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकण्यात आलेली आहे. त्याबद्दल तुम्ही डाउनलोड करून डिटेलमध्ये माहिती चेक करू शकता आणि त्यानुसार जो सराव आहे तो पूर्ण करू शकता. त्याचबरोबर टीप पाहू शकता. वरील चाचणी प्रकारच्या सरावासाठी उमेदवारांना पोलीस कवायत मैदानाचा उपयोग करता येईल. तसेच त्यांना पोलीस निर्देशकाची मदत घेण्यात येईल. परंतु यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील पोलीस उपआयुक्त, पोलीस मुख्यालय आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा. सरावासाठी शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी 60% गुण मिळणे आवश्यक आहे. तसेच गुणांचा अंतिम गुणवत्तेकरता विचार होणार नाही. सर्व शारीरिक चाचणीत एकूण गुणांची बेरीज जी आहे अपूर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून शारीरिक चाचणीचा निकाल जो आहे तो तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार महिलांसाठीची जी शारीरिक चाचणी आहे कशा पद्धतीने असणार आहे यासाठीची सुद्धा विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर अशा पद्धतीने ही जी महत्त्वाची माहिती आहे प्रसिद्धीपत्रकामध्ये जी शारीरिक चाचणीचं जो वेळापत्रक आहे लवकरच जाहीर केले जाईल. आणि त्यानुसार जे पात्र उमेदवार आहेत यांची लिस्ट इथे पाहू शकता. यांच्या पात्र उमेदवारांची जी शारीरिक चाचणी आहे ती घेण्यात येईल. अशा पद्धतीने पोलीस सब इन्स्पेक्टर या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे मेन्स मुख्य परीक्षेचा आणि तो चेक केला जाऊ शकतो अधिकृत वेबसाईटवर. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.